नमस्कार. माझे नाव सुभाष चौधरी. मी शिर्डी येथे राहतो आणि मी श्री साईबाबा संस्थानचे ITI कॉलेजला शिल्पनिदेशक म्हणून मी सेवा करत आहे. तर मला घरातले विजेचे बिल 5,000 ते 6,000 रुपये यायचं आणि त्यावेळेस म्हणून मी माझ्या पत्नीच्या आग्रहाखातर मी तयार झालो सोलर पॅनल बसवायला. ती म्हटलं की मी वाटल्यास माझ्याकडचे थोडेफार पैसे देते, परंतु ते तुम्ही सोलर पॅनल बसवाच, काहीही करा, पण आपली आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. त्या दृष्टिकोनातून मी सुरुवात केली. सोलर पॅनल कोण बसवून देईल याची सुरुवात करत असताना मी अनेकांचे जे सोलर पॅनल बसवले होते आधीचे, त्या सोलर पॅनलच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन टेरेसवर जाऊन ते पॅनलचं इन्स्टॉलेशन बघितलं, परंतु ते मला आवडलं नाही. कसं तरी कुठल्या तरी लोकल पाईपने ते बसवून दिलेलं होतं. त्याला बाहेरून कलर मारलेला होता साधा, ते मला पटलं नाही. त्यानंतर वायरिंग कसं तरी ओबडधोबड केलेलं होतं काही कंपन्यांनी. आता मी कंपनीचे नाव घेत नाही, ते मला पटत नव्हतं. त्यामुळे माझे 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, मी अशा कंपनीच्या शोधात होतो की मला कंपनी माझ्या मनासारखं काम करून देईल. मला सोलर पॅनल बसवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण माझं बिल दर महिन्याला 5 ते 6,000 रुपये येते. कधी 4,500 यायचं, कधी 5,000 यायचं, कधी 6,000 यायचं. तर आता काय करायचं म्हटलं. मग मी आहे ना म्हणे तयार तुमच्यासाठी. म्हटलं तुम्ही कोणत्या कंपनीचे आहेत? म्हणे मी शक्ती सोलर रूफटॉप या कंपनीमार्फत मी सोलर पॅनल तुम्हाला बसवून देईल. हे मटेरियल चांगलं आहे, उत्कृष्ट आहे. आणि मी म्हटलं आपण सगळे टेक्निकल ग्रुपचे लोक आहोत, त्यामुळे तुम्ही बिनधास्त घ्या, हे मटेरियल खराब होत नाही. स्वतः शक्ती कंपनीची इन्व्हर्टर आहे, स्वतः त्यांचे DC सर्किट ब्रेकर आहे, AC सर्किट ब्रेकर आहेत. वायरिंगची क्वालिटी त्यांची चांगली आहे, त्यांच्याकडे जे कामगार आहेत ते चांगले आहेत. तर अशा पद्धतीने मी माझ्या टेरेसवर सोलर उत्कृष्टपणे मी बसवून घेतला. आणि हे पॅनल जेव्हा पूर्णपणे सुरू झालेत, तेव्हा दररोज साधारणतः माझ्या 6 किलोवॅटला 30 युनिट, कंप्लीट 30 युनिट तयार व्हायचे. मी एनर्जी मीटरचं दररोज निरीक्षण करायचो संध्याकाळी 6 वाजता. रोज मला सवय होती ती. रोज सकाळी किती वाजता वीज सुरू होते आणि संध्याकाळी कितीला बंद होते वीज. तर सकाळी साधारणतः 7:30 सकाळी सूर्य उगवल्यानंतर थोडंसं अंतरानंतर, थोड्याशा वेळेनंतर 7:30 ते 7:45 पासून ते संध्याकाळी 6:15 ते 6:15 वाजेपर्यंत पूर्णपणे या पॅनेलद्वारे युनिटची निर्मिती केली गेली. म्हणजे मला पूर्ण गॅरंटी आली या कंपनीची की हे कंपनी जी सांगते हे खरोखर प्रत्यक्षच अंमलात आणते आपलं मटेरियल. तर अशा प्रकारे या कंपनीने माझं समाधान केलं. आणि म्हणून मी इतरांनासुद्धा सांगू इच्छितो, माझ्या नातेवाईकांनासुद्धा मी सांगितलं आहे, माझ्या मित्र कंपनींनासुद्धा मी सांगितलं आहे की तुम्ही या कंपनीचं सोलर पॅनल बसवा. कारण इन्व्हर्टरचं जे व्हायब्रेशन आहे, जो आवाज आहे, तो आवाजसुद्धा अतिशय कमी आहे. इतर कंपन्यांचे जे बघितले मी सोलर, तर त्यांचा आवाज जरा थोडा जास्त येतो. पण या शक्ती कंपनीचे जे इन्व्हर्टर आहेत, ह्या आवाजाचा कुठं आजूबाजूला त्रास होत नाही. इन्व्हर्टरचं प्रत्यक्ष जे मी फंक्शन बघितलं ते व्यवस्थित आहे, कुठेही मेंटेनन्स फ्री आहे. आणि त्याचं जे पॉवर आहे इन्व्हर्टरची, तीसुद्धा जास्त आहे, इतर इन्व्हर्टरपेक्षा जास्त आहे. तर ते खरोखरच वॉटरप्रूफ आहे. त्यांचे स्विचेससुद्धा वॉटरप्रूफ आहे आणि वायरिंगसुद्धा त्यांनी बरोबर लाईनमध्ये केलेली आहे. केबल व्यवस्थित टाकलेले आहेत, अर्थिंग व्यवस्थित केलेले आहे. आणि माझी वीज निर्मिती माझ्या सोलर पॅनलमधून, माझ्याकडे जी बसवली सोलर पॅनल, त्यातून वीज निर्मिती उत्कृष्ट प्रकारे होते. 30 kWh रोजची होत आहे. माझा एक किस्सा सांगतो की काही दिवसापूर्वी, म्हणजे दिवाळीच्या दरम्यान, याच वर्षी दिवाळीच्या मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी शिर्डीमध्ये वादळ आलं होतं, फार मोठं वादळ आलं होतं. त्यावेळेस मला म्हटलं आता हे सांगतायत कंपनी
मोठ्या मोठ्या याच्यानी किंवा आमचे पॅनल अजिबात पडत नाही, वाऱ्या वादळामध्ये सुद्धा हे टिकाव धरतात. तर म्हटलं खरोखर टिकाव धरतात का बघू, म्हटलं आपण त्या कंपनीला बघू बरं. तर मी वर जाऊन बघितलं, वारा वादळ चालू होता. मी वाऱ्या वादळ चालू असताना सुद्धा मी टेरेसवर गेलो, पाहिलं प्रत्यक्ष, कारण मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं की खरोखर हलतायत का हे. तर एकही पॅनल हलत नव्हता, वाऱ्या वादळाने हादरत नव्हता. आणि मला वाटलं हो, म्हणूनच माझं फार चांगलं समाधान झालं